समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार शेतकरी मित्रांनो, टरबूज पिकामध्ये आपण आज या प्लॉटला जवळपास 3 दिवसापूर्वी पूर्ण प्लॉटची या पद्धतीची कंडिशन झालेली होती. कारण या बेडमध्ये पूर्ण काळीची जमीन असल्यामुळे माती आणि पाणी जास्त झाल्यामुळं पूर्ण वेल स्टॉप झालेले होते. परंतु याला आपण परवा दिवशी SV59 आणि SVK ड्रीप प्लस 3 किलो गुळ एकरी 1 लिटर SV59 आणि ड्रीप हे दिल्यानंतर आपण पाहू शकतो आलेले रिझल्ट. हा प्लॉट माजलगावमधला आहे. कारण 100% झाडं या पद्धतीचे दिसत होते. नकाते साहेब नमस्कार. काय वाटत होतं बरं तुम्हाला प्लॉटमध्ये ह्या अगोदर? तुमचा हा जो 3 एकरचा प्लॉट आहे यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आला? झाडच वाढत नव्हती. बर, झाडं वाढत नव्हते, वेल स्टॉप झाली ते वाढत थांबली. बर, आपण SV59 आणि ड्रीप 3 दिवसापूर्वी सोडलेले आणि गुळ सोडलेला आहे. ते सोडल्यावर काय रिझल्ट वाटला लागला तुम्हाला? आता पानं निघलेत ना, त्याला नवीन पानं निघलेत, वेल बी चांगल्यापैकी निघलेला आहे. रिझल्ट चांगले वाटते तुम्हाला? रिझल्ट भारी, एकदम भारी. वेलवर्गीय पिकामध्ये पाणी व्यवस्थापनाच्या चुकीमुळे आता आपण पाहतो ही बेड बघा पूर्ण पाण्यामुळे स्टॉप झालेला आहे. तरी त्यापेक्षा आज चांगला बदल पडलेला आहे. एक 4 दिवसापूर्वी पूर्ण वेल असे स्टॉप झालेले होते. पिकाला नवसंजीवनी या प्रकारचे मिळते 59 आणि ड्रीप दिल्यानंतर. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते, जमीन भुसभुशीत होते व पाण्याचा निचरा करते. जमीन कोरडी पडून पांढरी मुळी ही आपटेक व्हायला लागते. आपण बघतो 59 आणि ड्रीप दिल्यानंतर ही पद्धतीने कशा पद्धतीने पांढरी मुळी आपटेक झालेली आहे. 3 दिवसापूर्वी आपण दिलेलं आहे. आणि 59 आणि ड्रीप दिल्यामुळे आपण पांढरे मुळी आणि जमिनीत झालेल्या बदलामुळं तुमचा वेल्टिंगचा प्रॉब्लेम हा शेतकऱ्यांचा थांबतोय. मग तो 3 दिवसात हा प्लॉट अपटेक झालेला आहे. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.